दिल्लीच्या जंतर मंतरवरती गेल्या काही दिवसांपासून आपल्याला सातत्यानं आंदोलन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यार्थी तरुण मंडळी आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्या घेऊन ते आंदोलनाला बसलेले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन होताना पाहायला मिळत आहे. या आंदोलनामध्ये अनेक स्तरावरून विद्यार्थी तरुण मंडळी सातत्यानं दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपस्थिती दर्शवत आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. सोनम वांगचुक असतील यांनी सुद्धा या आंदोलनाला सुरुवातीला पाठिंबा दर्शवला होता. मुळामध्ये नीट पेपर फुटी प्रकरण असेल, पेपर फुटी प्रकरणातील घोटाळे असतील, या सगळ्याच्या विरोधामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून होताना पाहायला मिळत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा तरुण मंडळी विद्यार्थ्यांना जे आंदोलन करते त्यांना आहेत. मात्र अद्यापही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला नाहीये. मात्र सध्या या आंदोलनाचे पडसाद आणि तरुण मंडळी जे आंदोलन करत आहेत त्यांच्यावरती पोलिसांकडून दिल्ली पोलिसांकडून ज्या प्रकारे लाठीचार्ज करण्यात येतोय किंवा तो झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आता संपूर्ण राज्यभरामध्ये वणवा पेटताना पाहायला मिळत आहे. कारण विरोधक असतील, विरोधकांसोबत सहज जे तरुण मंडळी आहेत, विद्यार्थी आहेत, ते सुद्धा आंदोलन करत दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहेत. अनेक दिवसांपासून आपण सातत्यानं दिल्लीच्या जंतर मंतरवरची अपडेट जी आहे ती सातत्यानं जाणून घेत आहोत. तिकडची परिस्थिती काय आहे ती सातत्यानं समजून घेत आहोत. मात्र कालच्या रात्री म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास महत्वपूर्ण घडामोडी या दिल्लीमध्ये घडल्या आणि ज्याचे आता संपूर्ण देशभरामध्ये चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्यामध्ये पाहतोय की महत्वाचं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आलेली सर्वप्रथम पहिली प्रतिक्रिया आणि ती पहिली प्रतिक्रिया काय ते आपण पाहणार आहोत. यानंतर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबतची उपोषणाबाबतची महत्वपूर्ण अपडेट सुद्धा जी आहे ते आपण पाहणार आहोत. आणि अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या प्रतिक्रियेनंतर नेमकं काय आवाहन केलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहतोय सोनम वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भातली बातमी. सोनम वांगचुक यांचं उपोषण गेल्या 26 दिवसांपासून सुरू होतं. 26व्या दिवसानंतर म्हणजे सोनम वांगचुक यांचं उपोषण रुग्णालयामध्ये होतं. कारण ज्यावेळेला जंतर मंतरवरती सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते त्यावेळेला 18 जुलै रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि थेट रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि त्यांच्यावरती उपचार जे आहे ते सुरू करण्यात आले होते. मात्र त्या रुग्णालयामध्ये सुद्धा त्यांनी आपलं उपोषण जे आहे ते कायमस्वरूपी ठेवल्याचं पाहायला मिळत होतं. आंदोलनकर्ते असतील, राज्यातील विरोधक असतील, हे सातत्यानं सोनम वांगचुक यांना आपलं उपोषण सोडण्याचं आवाहन करत होते. देशाला तुमची गरज आहे असं सातत्यानं सांगत होते. मात्र तरीही विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नीट पेपर फुटी प्रकरणातील जे घोटाळे झालेत त्यांना आळा बसण्यासाठी सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण कायम ठेवलं. आणि काल रात्री म्हणजे साधारणतः पाहतो आपण मध्यरात्री, आज आहे शुक्रवार आहे, आजची तारीख आहे 24 जुलै. 23 जुलैच्या मध्यरात्री दिल्लीमध्ये मोठी घडामोड घडली. ज्या रुग्णालयामध्ये सोनम वांगचुक हे दाखल होते त्या रुग्णालयामध्ये सुद्धा केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांच्यासोबत काही नेते मंडळी सुद्धा होते आणि डॉक्टर सुद्धा होते. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जे केंद्र सरकारनं ज्या प्रकारे चर्चेसाठी यावं, चर्चा करावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ज्या ऐकून घ्याव्या अशा प्रकारचं सध्या आंदोलनामधून जे काय वृत्त समोर येत होतं त्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची होती. जे.पी. नड्डा यांनी पत्रक जे ते सोनम वांगचुक यांच्या समोर आणलं होतं. सरकारचं नेमकं म्हणणं काय ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी सोनम वांगचुक यांच्या समोर वाचून दाखवलं. सोनम वांगचुक यांच्या मागण्या असतील, सरकारचं म्हणणं असेल हे त्यांना वाचून दाखवलं. आणि या सगळ्यामध्ये त्यानंतर सोनम वांगचुक नेमकं ज्या प्रकारे त्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवरती ते सातत्यानं आंदोलन करत आहेत. जे.पी. नड्डा ज्यावेळेला सोनम वांगचुक यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झाले, त्यांनी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा असतील, जितेंद्र सिंग यांनी रुग्णालयात सोनम वांगचुक यांची जी आहे ती भेट घेतली. या भेटीदरम्यान महत्वपूर्ण ज्या 3 अटी होत्या त्या मान्य केलेल्या आहेत. आता त्या 3 अटी कुठल्या होत्या त्या सुद्धा आपण पाहणार आहोत. 20 जुलै रोजी शांततेनं आंदोलन करून संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. परीक्षेसंदर्भात पेपर फुटी आणि शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे. नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचाही विचार केला जाईल. या महत्वपूर्ण 3 अटी सोनम वांगचुक असतील, आंदोलनकर्ते असतील, ज्या
अटी आंदोलनकर्त्यांच्या होत्या, सोनम वांगचुक यांच्या सुद्धा अटी आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यासाठी ते उपोषणाला बसले होते. आणि या अटींवरती एकंदरीत सरकारनं सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो दिलेला आहे. आणि त्यामुळं जे पी नड्डा यांच्या हस्ते, जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पत्नी गीतांजली अंगमो आणि आपण पाहतोय केंद्रीय आपण पाहतो त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीमध्ये सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे. 26 दिवसांनंतर त्यांचं उपोषण जे आहे ते सुटलेलं आहे. जे पी नड्डा यांनी जे आहे ते त्यांचं उपोषण सोडवल्यानंतर सोनम वांगचुक यांच्या तब्येती संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचक ट्विट सुद्धा जे आहे ते केलेलं आहे. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी सोनम वांगचुक यांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनम वांगचुक यांना ट्विट करत, म्हणजे एक्स वरती पोस्ट करत त्यांना काळजी घेण्याचं आवाहन जे ते केलेलं आहे. त्यानुसार मी सोनमजींना आवाहन करतो की त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या सुरू ठेवावी आणि लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन पुन्हा मिळवावे. सोनमजी निरोगी राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. एकीकडे सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या प्रकरणी त्यांची पोस्ट जी खरं तर समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सोनम वांगचुक यांना काळजी घेण्याचं आवाहन जे ते केलेलं आहे. यानंतर महत्वपूर्ण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया, जी खरं तर मध्यरात्रीच्या सुमारास समोर आलेली आहे. महत्वपूर्ण प्रतिक्रिया ही खरं तर मानली जात आहे. प्रतिक्रियेमध्ये नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है। लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विध कदम उठाए गए, गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं। हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का 1 वर्ष बर्बाद न हो। तत्काल परीक्षाएं लेना बहुत जरूरी था। सरकार ने अभी पूरी शक्ति का उपयोग करके कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए, इसका प्रबंध किया। और अभी 5-6 दिन पहले 19 तारीख को रिजल्ट भी आ गया और देश भर में उत्तीर्ण हो गए विद्यार्थियों की खुशियों की खबरें भी आ रही हैं। लेकिन हम वहां पर संतोष मानने वाले लोगों में से नहीं है और इसलिए मैंने आज फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे। आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया। फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है। तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। दरम्यान या पंतप्रधानांच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की जो व्हिडिओ त्यांनी
रात्री एक्स वरती पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान म्हणतात की मला कल्पना आहे की पेपर फुटी साधारण विषय नाही, लाखो विद्यार्थ्यांसाठी हा गंभीर विषय आहे. त्यामुळेच पेपर फुटीनंतर 2.5 महिन्यात अनेक महत्वाची पावले उचलली गेली. जे गुन्हेगार आहेत ते तुरुंगात आहेत. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये ही मोठी जबाबदारी होती. मुळात म्हणजे लगेचच परीक्षा घेणं अत्यंत आवश्यक होतं. सरकारने आपल्या शक्तीचा वापर करून कमी वेळात 22 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा होईल यावर भर दिला आणि तशी व्यवस्था केली. आता 4 ते 5 दिवसांपूर्वी 19 तारखेला याचा निकाल लागला, पण हे इतक्या पुरतेच मर्यादित नव्हते. त्यामुळं आम्ही हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या सूचना दिल्या. अत्यंत मेहनतीनं विभागानं सुद्धा मसुदा रात्री उशिरा तयार केला. उद्या कठोर शिक्षा असलेला आणि फास्ट ट्रॅक कोर्ट असलेल्या मसुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल. चर्चेनंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. आम्ही जलद कोर्टात या प्रकरणाची सुनावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जलद कोर्ट आणि शिक्षेची तरतूद मसुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. सोमवारी संसदेत हा विषय मंजूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. खरं तर सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे आणि दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेमध्ये कायदा आणून त्यावरती चर्चा करणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे सोमवारी नेमकं सभागृहामध्ये काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण विरोधकांकडून सातत्यानं ज्या प्रकारे संसदेचं अधिवेशन बोलवण्यात आलं होतं, या अधिवेशनामध्ये पेपरफुटी प्रकरण असेल, विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्यावरती चर्चा करा, उर्वरित कामकाजावरती चर्चा ही नंतर केली जाईल, अशा प्रकारची मागणी विरोधकांची सातत्यानं पाहायला मिळाली. विरोधक असतील, राहुल गांधी असतील, इतर खासदार असतील, ते सातत्यानं आंदोलन करताना पाहायला मिळतात. काल सुद्धा त्यांचं संपूर्ण विरोधी खासदारांचं आंदोलन जे ते आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळालं. यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे सोनू वांगचुक यांची या सगळ्यावरती आलेली प्रतिक्रिया. त्यापूर्वी आपण अभिजित दिपके यांचं म्हणणं काय ते सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण महत्वपूर्ण म्हणजे दिल्लीच्या जंतर मंतरवरती ज्यावेळेला सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यानंतर या आंदोलनात ज्या ठिकाणी सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते त्याचा ताबा हा अभिजित दिपके यांनी घेतला होता आणि तिथे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली संपूर्णपणे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अभिजित दिपके यांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे आपण पाहतो की सध्या त्यांची पोस्ट जी आहे ती समोर येते, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सुद्धा जे आहे ते आपल्याला सोडल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाचं आहे ते म्हणजे सोनम वांगचुक यांनी जरी त्यांचं उपोषण सोडलं असलं तरी महत्वाचं आहे ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. त्यामुळं सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडल्यामुळे निश्चितच त्याचं आनंद आहे, कारण का देशाला त्यांची गरज होती आणि आता महत्वाचं आहे ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा होणं महत्वाचं आहे. त्यामुळे जिथपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायमस्वरूपी सुरू राहणार असं सुद्धा अभिजित दिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी सुद्धा एक्स पोस्ट वरती व्हिडिओ जो आहे ते शेअर केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी हे आवाहन जे आहे ते केलेलं आहे. त्यामुळं आज देशव्यापी आंदोलन सुद्धा आपण पाहतोय आपल्याला या संपूर्ण पाहायला मिळतंय, या सगळ्यामध्ये होताना पाहायला मिळत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महत्व ते म्हणजे सोनम वांगचुक यांची पोस्ट सुद्धा त्यांनी नेमकं काय म्हणाले ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सोनम वांगचुक यांची एक्सपोस्ट या सगळ्यावरती समोर आली ती म्हणजे मी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंग तसेच लेह लडाख सर्वोच्च समितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित 26 दिवसानंतर नुकताच माझा उपवास सोडला म्हणजे उपोषण सोडलं. यापूर्वीच विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी मला भेटून किंवा पत्र लिहून उपोषण सोडण्याचा आग्रह केला होता. देशातील संभाव्य हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि विविध अटींवर दीर्घ चर्चा केल्यानंतर हे करण्यात आलं. मी लवकरच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये या अटींविषयी सविस्तर माहिती देईन. तोपर्यंत कोणताही हिंसाचार टाळण्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहावं असं मी आवाहन करत आहे. दरम्यान आपण पाहतोय की सोनम वांगचुक यांची सुद्धा पोस्ट जे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आलेली प्रतिक्रिया, त्यानंतर या संदर्भातील तयार केला जाणारा कायदा, त्यावरती होणारी सोमवारी चर्चा, अभिजित दिपके यांचं आवाहन जे म्हणजे उपोषण जरी सोनम वांगचुक यांनी सोडलं असलं तरी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम राहणार. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये जी चर्चा होईल त्यामध्ये महत्वाचं असणार आहे ते म्हणजे जरी कायदा केंद्र सरकारकडून केला जात असला त्यावरती तो मान्य जरी करण्याचा प्रस्ताव आला, मात्र या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तो नेमका होणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींवरती आपल्या लक्ष असण्याच्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर राहिलेला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.